नमस्कार मित्र हो, ही एक सुनसान जंगलाची कथा आहे. आता जंगल हे सुनसानच असतो. खरंच जंगल सुनसान असतो का? नाही. लोकांना असं वाटतं की लोकांचं काय गावामध्ये राहून वाहनांचा आवाज, रेडिओ, टी व्ही, लोकांच्या बाजार गर्दी त्याच्या कंटाळलेले असतात आणि जंगलात गेलं का सर्वांना सुनसान वाटतं. पण जंगल सुनसान नसतोच. जंगलामध्ये पक्षी प्राणी यांचे आवाज असतात, पानांचे सडसड. पण त्या दिवशी काय झालं, आता आमच्या गावापासून 30 किलोमीटर अंतरावरती सातपुडा पर्वत आहे. आता सातपुडा पर्वतात एक भाग असा आहे की त्या भागात रस्ता मुरमाचा आहे, परंतु त्या रस्त्याने कुणीही दुपारी 12 नंतर जात नाही. सकाळी फक्त सूर्योदय ते 12पर्यंत लोक त्या रस्त्याने जातात. मग 12 नंतर कोणी जायची हिंमत करत नाही. काहीतरी त्या जंगलामध्ये काहीतरी भयानक आहे. असं काय भयानक आहे? आता तिघं मित्र होते, राहुल, गणेश व वसंत. तिघांना फार आश्चर्य वाटायचं की असं काय आहे त्या जंगलामध्ये की 12 नंतर कोणी जात नाही म्हणे त्या रस्त्याने. चला आपण जाऊ. मग एक दिवशी त्यांनी ठरवलं. अंमळनेरवरून ते निघाले, सातपुड्याच्या पर्वतापर्यंत पोहोचले. हा भाग म्हणजे चोपड्यापासून अगदी जवळ होता. तिथं मोटरसायकलने निघाले. तिघांनी मोटरसायकल तिथं लावल्यात. आता आपण हे जंगल पार करू. हे 30-35 किलोमीटरचं अंतर आहे. थोडं पार करून पुढच्या गावाला जाऊ आणि नंतर मग रात्रभर तिथं मुक्काम करू. सकाळी येऊ. दोघं तिघांनी पाठीमागे बॅगा घेतल्या, काही खायचं घेतलं, शेव चिवडा, रात्रीच्या वेळेला भोजनाचं सर्व साहित्य घेतलं आणि पाण्याच्या बाटल्या घेतल्या तिघांनी की आपण हे रहस्य शोधूनच काढू की काय ह्या जंगलामध्ये. आणि लोकांच्या मनात भीती, अंधश्रद्धा, कुठे अंधश्रद्धा. आणि मग रात्रीच्या वेळेला अगदी शॉर्टकट रस्ता सोडून लोक असं फेऱ्यातून जातात. कमाल. आपण याच्यावर रहस्य शोधूनच काढू. त्यांनी सर्वांना सांगू. त्यांनी मस्त मोबाईल वगैरे घेतले होते सोबत. 12 वाजता बरोबर तिथे पोहोचले. बाजूला मोटरसायकल लावल्या. आता आपण पैदल द्यायचं. ह्या रस्त्याने आपण मोटरसायकल न्यायची नाही, पैदल फिरायचं. जिथं संशय आला तिथं दाट जंगलात घुसून द्यायचं आणि पाहायचं काय रहस्य इथं. आता हे जंगल सुनसान कसं काय. बरोबर 12ला पोहोचले. रस्त्याला लागले. काही तिकडून 2-4 लोक येत होते. ते म्हणायचे, बापरे तुम्ही कुठे चालले? ते काही नाही बा, आम्ही जंगलात. अरे कमाल आहे. अरे ह्या रस्त्याने जाऊ नका, खतरनाक रस्ता हा. अहो भुताटकी या रस्त्याने. तिघं असले. अहो आम्ही हीच शोधण्यासाठी आलेलो आहे. बघा मोटरसायकल आम्ही समोर लावलेल्या आहेत आणि आम्ही जातोय. आता मित्रांनो 2-3 लोक गोळा झाले होते. त्यांनी सांगितलं, बाबा असं काही धाडस करू नका. ते म्हणाला, अहो धाडस करतो आम्ही, रात्री थोडंच धाडस करतोय. अहो दिवसाची वेळ आहे, काय तिथं चिंता करायची, तुम्ही काही चिंता करू नका. त्यानं नाही तुम्ही मोटरसायकलने तर जाऊच नका आणि तुम्ही तर आता बिनधास्त पैदल जात आहे. सर्व लोकांनी त्यांना खूप समजून सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. आम्हाला हे रस्ते शोधायचे होतं. आता हे तिघं मुलं म्हणजे तरुण 30 वर्षाचे आटले, ते कुठं घाबरतात. त्याने बघा काही भयानक आलं ना, आमच्याजवळ चाकू आहेत, सुरे आहेत, आम्ही रस्त्यावरती काट्यासुद्धा उचलून घेऊ जंगलामध्ये. त्यामुळे हिंसर प्राणी वगैरे बी आले ना तर काही चिंता नाही करायची. बस आता एवढ्या लोकांनी समजून सांगितलं. तू सुद्धा हे मनाने पक्के होते, नाही जायचं म्हणजे जायचं, आम्हाला हे रस्ते शोधायचे आणि दिवसात शोधायचे. 12 नंतर कसं काय असतो. झालं. त्यांनी ऐकलं नाही आणि मग ते पै निघालेत. बस संपूर्ण मुरमाचा रस्ता होता. आजूबाजूला धाड झाडी, एका साईडला उंच डोंगर पण पूर्ण झाडांनी भरलेला. दऱ्यांमध्ये बी झाडं. कुठं दऱ्या डोंगर अशातून तो रस्ता चालला होता. चाललाय ते पुढे. 10-15 मिनटं झाले. थोडंसं पुढे आले, पैदल आले. ते थोडंसं थांबलेत. पाण्याच्या बाटल्या काढा, थोडंसं पाणी पिलं. मग राहुलने बिस्किटची पुढे काढले. चला अगोदर बिस्किट खाऊन घेऊ. बस त्यांनी बिस्किट वगैरे खायला सुरुवात केली. बिस्किट काढलं. चला आता आपण निघू. बिस्किट, शेव चिवडा. रात्रीच्या वेळेला पुढच्या गावाला त्यांना मुक्काम करायचं होतं. जेवणाचे सुद्धा त्यांनी डबे घेतलेले होते सोबत. फक्त तेव्हा वेळ आली ना, आता बघा पौर्णिमेचं रात्र आहे, वेळ आली ना, रात्र बी झालं तर चालेल, पण आपण मस्तपैकी फिरायचं. जंगलात फिरू. रस्ता दुरूनच चालायचे ना, दऱ्या खोऱ्यासुद्धा उतरू किंवा डोंगरावर चढू. बघू काय रहस्य या जंगलामध्ये. सुमसान जंगल म्हणे, भयानक जंगल म्हणे असं म्हणतात. ते पुढे चालायला लागते. रस्त्यावर चालताना त्यांच्या लक्षात आलं एकदम सुनसान. चिटपाखरू पण नाही, पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज पण नाही, फक्त पानांचे सडसड. बापरे 30 किलोमीटरचा रस्ता. तरी जे कमाल आहे. ठीक आहे इथं भुताटकी असेल, मग पक्ष्या प्राण्यांचा तर आवाज आला पाहिजे असं ते म्हणताय. चालता आजूबाजूला बघताय घंटाळ जंगल. मध्ये थोडंसं त्यांना भीती वाटायची. अरे बाबा एखादं लांडगा वगैरे आलं, कोल्हा आला आणि इथं बिबटेसुद्धा आहेत. हा ना, मग काय कर. मग ते म्हणा आपल्याजवळ चाकू आहेत. बस त्यांनी पिशवीमध्ये चाकू होते, प्रत्येकाच्या पिशवी मोठमोठे चाकू होते. आणि मग रस्त्यावर चालता असेल त्यांनी मग काय केलं, थोडंसं थांबले. धाड झाडांमध्ये पहिलं असं मोठमोठ्या चांगले झाड झटक मोठमोठ्या काठ्या घेतल्यात तिघांनी.
बस काठी हातात धरून टेको चालतात. काही ह्याला आपण ते काठीने यांना प्राण्यांना मारू शकतो. वसंत म्हणाला, अरे बाबा दिवसा कोणी प्राणी येतच नाही. प्राणी काय येतो 3-4 नंतर जंगलात प्राणी बाहेर निघतात. चला बाहेर चालता येते रस्त्यामध्ये, मग एखादं पक्षी प्राणी दिसायला पाहिजे नव्हतं. कुणाच्या हवानी शांत वातावरण. आता यांना हे जंगल सुनसान नाही, कुठं काय सुनसान आहे. राहुल म्हणाला, अरे सुनसान नाही, मग दिसलं का आपल्याला कोणी भेटलं का. तर बाबा अरे ही सर्व अंधश्रद्धा आहे, भुताटकी घाबरून लोक येतच नाही 12 नंतर. आता किती वाजलेत, आता जवळजवळ 12:30 होऊन गेलेले. अर्धा तास झाला आपण चालतोय. चला किती काय वेळ लागणार, अंधार होऊन गेलं तरी चालले. आणि अंधार बी झालं तरी काय, आज माहिती आहे का, आज पौर्णिमा आहे, चंद्रप्रकाश राहील, काही भीती नाही. आणि आपल्याजवळ मोबाईल आहे, मोबाईलचे टार्च आहेत, बस मस्त गप्पा करताय, चालताय पुढे. मध्येच यांनी काय केलं, मोबाईलवरती मस्त गाणे लावून दिले, गाणे ऐकतायत आणि चालतं. सर्वीकडे पाहत आहे, काही दिसतो का. बराच वेळ झाला, परत थकले. दुपारचे 1 वाजला होता. एका झाडाखाली सावलीत मस्त बसले. चला काहीतरी खाऊ. शेवचिवडा खाल्ला, शेवचिवडा वगैरे खाल्ला. 15 मिनिटं होऊन गेले. थोडंसं पुढे गेले. तेवढ्यामध्ये काय झालं, गणेश म्हणे मी जरा लघवी करून तर थोडंसं पुढे गेला दाट झाडीत. त्यांना एक माणूस दिसला. त्याने हाक मारले, हे भाऊ कोण आहे तू. तेवढ्यामध्ये तो माणूस लगेच जंगलामध्ये पडून गेला. त्याला आश्चर्य वाटलं, कमाली म्हणे सुनसान जंगल आहे आणि हा माणूस तर होता इथं. काय सांगतात लोक अफवा पसरवतात, किंवा हे काय दुपारच्या वेळेला प्राण्यांची शिकार करत असतील लोक, किंवा लाकडं वगैरे चोरतात ना, म्हणून ते अशी भीती घालून देतात लोकांच्या मनामध्ये. कोणी तिकडे जातच नाही, मग त्यांना काय रान मोकळं झालं. तो परत आला, दोघांना सांगितलं, बाबा रे मला एक माणूस दिसला. तो नाही, अरे आपल्याला 1 तास होऊन गेला, एकही माणूस दिसला, तुला कसं काय दिसला. तो हो मला दिसला. बस ते उठलेत, पुढे चालायला लागले. चालता त्यांना डोंगरावरती 3-4 लोक फिरताना दिसले. यांनी अरे ते बघा उंच डोंगरावरती दाट झाडांमध्ये मस्त 3-4 लोक फिरतायत. यांनी खालून आवडलं, हो भाऊ कोण आहे, हे भाऊ कोण आहे. त्या लोकांनी यांच्याकडे बघितलं वळून आणि एकदम भेसूर हसलेत. यांना हसण्याचं काय कारण आहे. राहुल एकदम ओरडला, अरे बाबा रे तुम्हाला हसण्यासारखं काय आहे. 400-500 फूट दूर असतील यांच्यापासून. जोरजोराने हसायला लागले आणि हसता एकदम गायब झाले. अरे बापरे, वसंत म्हणाल गेले कुठे. अरे बाबा दाट झाडी, ते आपल्याला बघून ते घाबरून कसे खड्ड्या बिड्ड्या त्या झाडांच्या आड लपून गेले. बघा लहान झुडपं किती. अरे हो ते बी बरोबर, जाऊ भित्री असतात ते काही लोक, मग भित्री असतात. मग एवढं माहीत होतं ना हे जंगल भयानक आहे का, असं कसं काय, हे कसं काय फिरतायत. जाऊ दे बाबा, नुसती खोटी अफवा पसरलेली आणि लोकांना भीती घातलेली. भुताटकी सर्व अंधश्रद्धा. बस झाला. मग ते तिघं गप्पा मार चालत आणि असं चालत असताना काय झालं, अचानक असं अंधार दाटून आलं. तर बापरे, आणि हिवाळ्याचे दिवस ये आणि अंधार कसं काय दाटून आलं. पाऊस वगैरे अचानक पाऊस येईल का काय. आजूबाजूला बघता, वरती बघता तर ढग वगैरे काहीच नाही. एकदम असं वाटायला लागलं संध्याकाळ झाली आणि खूप अंधार वाटायला लागला. बापरे, एवढ्याची कमाली. घड्याळात पाहिलं, आताशी तर 1:30 वाजतोय आणि एवढा अंधार कसं काय. तिघांना जरा आश्चर्य वाटलं. आजूबाजूला सर्व सुनसान जंगल एकदम सुनसान होतं, शांत वातावरण आणि रातकिड्यांचा आवाज येतोय फक्त. बस बापरे, तिघं घाबरले. बापरे रात्र कशी झाली. अरे बाबा आता तर 1:30 वाजतोय आणि कसं काय एवढं रात्र झाली. मग राहुल म्हणाला, बाबा रे तुझ्या मोबाईलला चुकीचा टाईम दाखवत असेल. मग वसंत आणि राहुलने त्यांच्या मोबाईलचे कलर खरंच 1:30 वाजला होता. मग वसंत म्हणाला, बाबा आपल्याला निघून किती वेळ झाला, एवढ्यामध्ये कसं काय संध्याकाळ होऊन जाईल. हा ना, असं वाटतंय 6:30-7 वाजताय बा, आणि अंधार पडायला लागून गेलेला आहे. तिघांना जरा अंगावर काटा आला की नाही बाबा खरं असं काय झालं ना, आपल्या तिघांचे मोबाईल तर खराब झाले नसतील. गणेश म्हणाला, अरे खराब झाल्याशी पण तुम्ही विचार करा ना की आपण निघून किती वेळ असा झाला. 12 वाजता निघालो ना आपण, काय 6 तास चालू का, 1-1.5 तास झाला. बरोबर आहे, 1:30 बरोबर दाखवतोय, 1:30च्या टाईम बरोबर दाखवतोय मोबाईल. नाही ना, मोबाईल तर बरोबर आहे. झालं काजूच्या पाहत आहे, शांत वातावरण, एकदम जंगल, एकदम शांतता, सुनसान, फक्त रातकिड्यांचा आवाज. बापरे, अंधार कसं काय पडला एवढा, आणि ढग वगैरे तर वरती नाही आहे, आणि संध्याकाळ कसं काय झाली. तिघं जरा चिंतेत पडले की खरंच काय रहस्य हे. एकदम शांत वातावरण, इकडे तिकडे पाहता कोणी दिसत नाही. ते लोक दिसले, त्याच्यानंतर कोणी दिसलं नाही, अंधार पडायला लागला. वसंत म्हणाला, अरे बाबा अंधार पडतोय काय.
कोण कशाला दिसेल ना अंधार. दुपारी लोक घाबरताना, आता संध्याकाळी कशाला घाबरली. गणेश म्हणाला बाबा संध्याकाळ झालीच नाही, दिल वाजलंय नाही एवढं. असं कसं की संध्याकाळ कशी वाटते, खूपच संध्याकाळी आता असं वाटतं लवकर अंधार पडीन. नाही, वसंत म्हणाला अरे चिंता करू नका ना, पौर्णिमेची रात्र आहे, लगेच चंद्र उगवेल आणि चंद्राचा प्रकाश पडीन. मग राहुल म्हणाला अरे बाबा चंद्राचा प्रकाश पडीन तर किती पडीन, झाडं आहेत खाली, रस्त्यावर काहीच दिसणार नाही खाली. मग गणेश म्हणाला बाबा आपला नुसता रस्ता बी दिसला तरी भरपूर आहे, आणि आपले मोबाईल आहेत, मोबाईलचे टार्च आहेत, काय चिंता करायची, बस मस्त गप्पा करत चालताय. आजूबाजूला पाहता की एवढं शांतता कशी, चिटपाखरू नाही, आवाज नाही, आज संध्याकाळ कसं काय झाली. मग आता तिघं चालत असताना पुढे मागे चालतात, असे 2-2, 3-3 फुटाचे अंतर घेऊन. तर गणेश पुढे चालला होता, मध्ये वसंत आणि मागे राहुल होता. असं चालता चालता त्यांच्या अचानक वसंत मागे बघतो. तू म्हणतो राहुल हे बघ इतकं मागे राहू नको रे बाबा, अंधार पडतोय, एखादा वाघ वगैरे तुझ्यावरती हमला करीन. आणि त्याने मागे ओढून पाहिलं, पण राहुल गायब होता. हो बापरे, तो एकदम उरडला, अरे गणेश गणेश, अरे राहुल गायब झाला. बापरे, गणेशही घाबरला. बघता तो राहुल नाही, त्याने हळूहळू मारे, अरे राहुल राहुल कुठे गेला तू. गणेश म्हणाला अरे बाबा वसंता तो इकडे लघवीला वगैरे गेला असेल. मग याने मोठमोठ्या हरवड्या मारल्या, राहुल अरे राहुल कुठे तू. पण राहुलचं आवाज नाही, उत्तर नाही. मग वसंत म्हणाला राहुल अशी मजा करू नको, अंधार पडतोय. अरे बाबा इथं वाघ वगैरे आला, लांडगा आला, सांगताय तो तरच सुद्धा इथं. बापरी, गणेशच्या अंगावर एकदम काटा आला. बापरे, आपल्याला भूतभीत जाऊ द्या बन, आता हिंसक प्राणी, आणि त्याने हमला केला तर अरे राहुलला कोणी वाघाने तर नेलं नाही. बापरे, दोघांना एकदम अंगावर काटा आला, थरथर कापायला लागले. बापरे, काय सांगता नाही येत. आजूबाजूला पाहता शांत वातावरण, एकदम शांत, भयान शांतता. गणेश म्हणाला बाबा ना अशी संधी साधतो वाघ आणि बरोबर हमला करतो. तो काय डरकाळ फोडून येत नाही आपल्याला पकडायला, अशा लपत छपतीतून जो मागे राहतो ना त्यालाच पकडतो. झालं आता मागे पकडतो असं म्हणतात. वसंत एकदम पुढे झाला, नाही चाल पण. गणेश म्हणाला असं नको करू, आपण दोघे नाही एकमेकांच्या हात धरून चालायचं. आणि मोबाईलच्या टार्चच्या प्रकाश इकडे तिकडे फक्त झाडांमध्ये, बरंच इकडे तिकडे फिरलं, काही झाडांमध्ये घुसून गेले. मग ते एकदम घाबरले, बापरे एवढी शांतता आहे, आपण इकडे तिकडे फिरतोय, वाघ खरं झाला तर नाही, चाल रस्ता धरून पळ, आता काहीतरी लोक सांगतात ते काही खोटं नाही. वसंत म्हणाला. मग गणेश आणि वसंताच्या साथ गेले आणि पाचच राहिले. ते म्हणायचे बापरे पळ आता. हे राहुलने गंमत केलेली नाही, राहुल खरंच गायब झालेला आहे, वाघाने त्याला नेलं. पुढे थोडंसं अंतर चालत गेले, पुढे चालता चालते आणि अचानक त्यांना समोर राहुल दिसला. अरे ते हाकमध्ये राहुल राहुल. राहुल थांबतो, मागे वळून पाहिलं. आता संध्याकाळ झालेली आहे, मस्त तरी उजेड होताच, असं इतकं काही अजून अंधार पडायला टाईम होता. यांनी हे परत 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 राहुल जवळ आले. राहुल यांच्या मागे ओढून बघतोय आणि हसतोय. तर अरे चला काय घाबरतात, चला पुढे चला. वसंत अरे राहुल पण तू पाठीमागे होतं, गायब झालं, तू पुढे कसा आला. गणेश म्हणाला अरे बाबा त्याने आपल्याला उलकावणी दिली, मुद्दाम असं दाट झाडातून पुढे येऊन पुढे चालायला लागला तो. वसंत म्हणाला पण राहुल असं चांगलं नाही, घनदाट जंगल, असं अशी मजा करायची नाही, तिघांनी सोबत राहायचं. आणि अचानक गायब झाला आणि परत येतोय, अशी मजा घेऊच नको ना तू, अशी मजा करणं चांगलं नाही. मग राहुल नुसता हसत होता. हे त्याच्या मागे झपझप पावलं टाकत चालायला लागले. मग दोघांना अरे हा काही ऐकत नाही, परत परत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. राहुल मागे उडून बघतोय, हसतोय, अजून बेसूर हसतोय, येणार काय मजा घेतो तू. आणि राहुल चालता चालता अचानक गायब होऊन गेला. अरे दोघं दचकले, इकडे तिकडे पाहिलं. राहुल अशी मजा करू नको, अजून पाहिलं काहीच नाही. आता अंधार पडायला लागला. गणेश म्हणाला बघ हा राहुल घाबरत नाही, आपण जीव घेऊन पडा, हा काय याला घाबरत नाही, हा येईल बरोबर, याची चिंता करू नको बस. मग वसंत आणि गणेशने एकमेकांचे हात धरले आणि रस्ता धरून पुढे पडत चुकले. पडता खायला वसंत थोडंसं थकला. तो अरे बाबा हळू चाल. मग गणेशने वसंताचे हात सोडून दिला. मग असे चालता चालता पुन्हा तसंच झालं की गणेश पुढे आणि वसंत मागे. हा वसंत गप्पा करतोय, त्याच्या तोंडातून दोघांचे इतके घाबरले होते की दोघांच्या तोंडातून नीट आवाज येत नाही, श्वासोश्वास करताय मोठमोठ्या. तरी म्हणतो अरे बाबा आपण खरंच फसलो रे बाबा, काय भूताटकी आहे का नाही ते माहीत नाही, पण अंधार पडून गेला ना आता कसं आहे. मग वसंताने मोबाईलमध्ये बोलला बाबा आता 2:30 वाजता आहे, 1 तास झाला, हा 2:30 वाजता आहे आणि हा गायब कसा झाला, आणि 2:30 वाजता एवढा अंधार कसा. मोबाईलमध्ये टाईम तर बरोबर दाखवतोय. मग गणेश म्हणाले बाबा रे आता विचार करू नको, आता आपण या जंगलातून कसं बाहेर निघू ते बघ. मग वसंत म्हणा आपण माघारी जायचं का. तर नाही माघारी आता जायचं नाही, सिधं पुढच्या गावाला जो आता माघारी जायचं नाही, अजून अंधार होऊन गेलेलं आहे. मग असे म्हणताय. मग चालता चालता गणेश पुढे,
वसंत खूप थकलेला होता. तो हळूहळू चालत होता. पाठीवरती बॅगा होत्या दोघांच्या. मध्येच थांबले, पाणी वगैरे पिलं, बाटलीतून पाणी काढलं आणि मग असं चालायला लागले. चालता चालता गणेश म्हणाला, खरंच रे आपण ही डेअरिंग करायला होतं बहा ना, सुमसाम शांताने राहुल अशी काय मजा घेतो, कुठं गायब होऊन जातोय, गायब होतो. खरं राहुल नाही ना, आपल्याला मुद्दाम घाबरवतोय. वसंत म्हणे, बघा तो काही मजा घेऊ, जाऊ द्या, त्याच्या नाद सोड, आपण मात्र एकमेकांच्या साथ सोडायची नाही. बस असं चालता चालता गणेश थोडंसं झपझप चालायला लागला. कारण गणेशला जास्त भीती वाटत होती, त्याच्यामुळे तो जोरात चालायला लागला आणि वसंत मागे होता. अचानक वसंताने किंकाळी मारली, मेलो, वाचवा वाचवा वाचवा, मेलो. गणेश गणेश, अरे थांब थांब. गणेश एकदम जागच्या जागी थांबला. फटकन मागे उडून पाहिलं. आता अंधार बरंच पडायला लागला. मागे वसंतानी, अरे वसंता, अरे तू वसंता, तू कुठे? वसंताची एकदम भेसूर किंकाळी आली, एकदम मेलो, आणि एकदम आवाज बंद झाला. बापरे. आता गणेश थरथर कापायला आला. बापरे, वसंताला सुद्धा वाघाने पकडलं. गायब झाला वसंता. इकडे तिकडे पाहायला, मागे पडत आला, इकडे पहा तिकडे पहा, मोबाईलच्या टार्चचा उजेड. आता एवढा थोडा अंधार पडायला लागला. इतका अंधार पडलाच नव्हता, पण झाडांमुळे जास्त अंधार वाटत होता. इकडे तिकडे पाहायला, काहीच नाही. काय करायचं? वसंता 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 हाक मारले, पण वसंताचा आवाज नाही. वसंता गायब. राहिला एकटा गणेश. पाय लटलट कापा लागले. त्याला वाटलं आता आपण खाली पडू का काय बी सुद्धा. थरथर कापत उभा राहिला. तसेच परिस्थिती. त्याने पाण्याची बाटली काढली, पाणी पिला, इकडे तिकडे बघतोय घाबरून. पुन्हा बिस्किटचा पुडा काढला, 1-2-4 बिस्किट खाऊनच घेतले. काय करायचं? गणेश चालत चालत पुढे आला आणि एका झाडाखाली बसला. बुंद्याजवळ आजूबाजूला बघतो, सर्व अंधार पडायला लागलं. शांत वातावरण, एकदम सुनसान, कोणीच नाही. त्यांनी मोठमोठे नारळ मला, वसंता वसंता, अरे राहुल राहुल, कुठे तुम्ही, अशी मजा घेऊ नका. पण दुसऱ्या क्षणी गणेशला लगेच जाणवलं, नाही, राहुल गायब झाला होता. काय आपण वसंताने भेसूर किंचाळी मारली होती आणि वाचवा वाचवा, मेलो मेलो असं म्हटलं होतं. काहीतरी नक्की वाघ आहे. बापरे. आता तो एवढा थकला, तो झाडाखाली मस्त बसला, तो झाडाला टिपून, आणि मग पुन्हा बाटलीतून पाणी काढलं, पाणी पिला. तेवढ्यामध्ये वरती बघितलं, तो वरती झाडाला राहुल उलटा लटकलेला होता. ओ बापरे. ताडकन गणेश उभा राहिला. अरे राहुल, अशी का मजा करतोय तू? आणि दुसऱ्या क्षणी धपकन तो खाली पडला, धाड समोर होताना. बापरे. अंधार खूप पडायला लागलं होतं. याने पटकन मोबाईलच्या टार्चच्या प्रकाशात पाहिलं आणि एकदम घाबरला ना. राहुलचे डोळे विस्फारलेले होते, तोंडावरती जखमा होत्या, रक्तभंभा, सर्व कपडे फाटलेले आणि सर्व अंगातून रक्त येतोय. बापरे. अरे बापरे. थरथर कापत ते दृश्य बघत होता. गणेशला वाटलं, अरे, त्याने पुन्हा टार्चचा प्रकाश झाडावर टाकला. काय सांगता तो? अरे राहुलला की नाही बिबट्याने पकडलं असेल आणि तो झाडावर त्याला ओढून घेऊन गेला असेल. बापरे. राहुल तर काय गेलं नाही, एवढ्या पुढे अंतरावरती हा आला कसा? थरथर कापत ते दृश्य पाहत होता. राहुलचे डोळे विस्फारलेले होते. त्याने हात लावला. अरे राहुलच्या तर श्वास चालू आहे. त्याने लगेच पाण्याची बाटलीला पाणी काढलं आणि फटाफट राहुलच्या तोंडावर टाकला. राहुलच्या पाठीला बॅग होतीच. का म्हणून हिंसपाने हमला केला, असं बॅग वगैरे तर पडलीच ना खाली, काहीच नाही. राहुलच्या हातात मोबाईल होता. अरे कमाल आहे. इकडे तिकडे पाहिलं, कोणी नाही. तेवढ्यामध्ये राहुल कणण्याचा आवाज आला. बघतो, अरे राहुल राहुल, काय झालं तुला? अरे काय झालं तुला? बिबट्याने पकडलं का? राहुल कणत होता. राहुल एवढंच म्हणाला, गणेश पळ पळ. अरे बाबा, तो बिबट्याने भयानक आकाराचा भयानक मनुष्य, कोणतरी काळा भिन्न मनुष्य, भयानक राक्षस येतो. अरे पळ पळ. अरे कमाली. अरे तुला बिबट्याने पकडलं असेल, तुला का भास झाला काय? मग गणेशने इकडे तिकडे पाहिलं, पुन्हा मोबाईलच्या उजेडात झाडावर इकडे तिकडे, काही नाही, बिबट्या वगैरे काही नाही. आणि गणेशला लगेच अंगावर काटा आला की खरंच बिबट्या असेल तर आपल्याला हा झडप मारीन. पळायलाही वेळ, पण राहुलला टाकून पळायचं कसं? थरथर खापत गणेश उभा होता. त्याने राहुलला पाठीमागून हात घातला आणि त्याला असं उठून बसवलं. राहुल, अरे सांग, काय झालं नक्की? तुझ्या एवढा अवतार कसं का? कोणी हिंसपाने तुझ्यावर हमला केला? राहुल परत म्हणाला, गणेश अरे पळ पळ, तो तुला सोडणार नाही, पळ पळ. वसंताला बी त्यानेच मारलेलं आहे, मी बघितलं. अरे कमाले, तू कसं काय बघितलं? थरथर खापत गणेश उभा होता. अरे पळ पळ, तो तुला सोडणार नाही. आणि डोळे विस्फारून एकदम किंचाळी मारतो राहुल आणि एकदम मान टाकतो. आणि त्याने मान टाकताच गणेश घाबरून त्याला सोडून देतो. तो लगेच जमिनीवर आडवा पडलेला, डोळे विस्फारलेले राहुलचे. गणेश समजून गेला की राहुल आता गेला. त्यांनी इकडे तिकडे पाहिला, कोणीच नाही, सुमसाम, सर्व शांत वातावरण. थोड्या जोराने सासूचा आवाज यायला लागला.
एवढ्या सुमसाम जंगलात आवाज काय येतोय. गणेश लगेच समजला की नक्की बिबट्या जवळ आले आणि बिबट्याला याने पाहिलं म्हणून ओरडला. बिबट्या आपल्याला झडप मारील असं डोक्यात विचार येता बरोबर गणेश जीव घेऊन पळत सुटला. भास रस्ता धरून पडतोय, मुरमाचा कच्चा रस्ता पडतो धापा टाकत तो पडतोय. मागे उडून पाहिजे त्याची हिंमत नाही, कसं तरी पुढे पडतो ते. पडता तो गणेश एवढा थकला की त्याच्याकडून आता पडलं बी जात नाही. आणि अचानक त्याचे लक्ष गेलं समोरच्या झाडाजवळ टेकून कोणतरी बसलेलं आहे. त्या क्षणी एकदम गणेश थांबला. पाय लटलट कापताय, सर्व अंग थरथर कापतोय. कोण आहे त्याने आरोळी मारली. कोण आहे कोणाचंच उत्तर नाही. मोबाईलचा टार्च चालू होता. हळू कसं तरी तिथपर्यंत बघतो, एकदम गणेशला अंगावर एकदम शहारे आले. वसंत झाडाला टेकून बसलेला होता. बापरे. आणि वसंतची पण तीच अवस्था, संपूर्ण अंगाला ओरबडलेलं, तोंडावर ओरबडलेलं तोंड, रक्तभंबाळ आणि डोळे स्फरून तो असा खाली मान टाकून याच्याकडे बघतोय. आरोळी मारली. अरे वसंता. त्याने पटकन त्याने पाण्याची पुन्हा बाटली उघडली, पाणी घेतलं, वसंतच्या तोंडावर मारलं. वसंतची हालचाल नाही, मान टाकलेलीच होती. याने त्याला गदगद हलवला. वसंत, अरे उठ, अरे मी आलेलो, उठ. काय झालं, कोणी हमला केला तुझ्यावरती? बिबट्याने हमला केला नाही का? लहान गाव होता. पण वसंताच्या तोंडातून कशाला शब्द? वसंत गेलाच होता. आणि त्याला हलवत असताना याने हात सोडताच तो धडकन खाली पडला आणि गेला. बापरे. गणेश थरथर कापू होता. वसंत गेला, राहुल गेला. बापरे, कुणी हमला केला यांच्यावर? आजूबाजूला पहिला अंगात राणी, संपूर्ण अंगाला काटे आलेला. ढसा 2-3 गोड पाणी पिला. परत पाण्याची बाटली आधी थोडंसं पाणी शिल्लक होतं. इकडे तिकडे पाहिला. अंधार आता थांबण्याचा अर्थ नाही, काहीतरी भयानक आहे. वाघ, बिबट्या. आणि मग यांना सोडून कसं दिलं? फक्त जखमा केलेला, खाल्लं कसं नाही? गणेशने विचार केला. आता विचार करायला वेळ नाही. बस गणेशने पटकन पाण्याची बाटली बॅगेत ठेवली. हातात मोबाईल, हातात काठी होती. बस धावत सुटला. धावता पण येत नव्हतं. पायाला इतके गोळे आले होते, पाय लटलट कापतो. त्याला वाटतं की आपण कोणत्याच क्षणी खाली पडू. काय करायचं असं पडतोय. आणि पडता अचानक पडता त्याला अशी ग्लानी यायला लागली. तो उभा राहिला, डोळे बंद कर. आणि परत डोळे उघडले, बघतो अरे सर्वीकडे उजेड. मोबाईलमध्ये बघितलं 3:30 झालेलं होते. अरे वा, उजेड आहे. समोर सूर्य दिसतोय ना, अंधार गायब झालेला. तो गेला कुठं? पाहिलं जंगलाचं सर्वत्र सुनसान शांत वातावरण. काय करायचं आता? मागे जाऊन यांना शोधायचं का? पण कसं शोधणार? ते तर दोघं मिळलेले आहेत. नाही बाबा, आता आपला जीव वाचवा. पुन्हा परत आला आणि डोंगराच्या उतारावरून जातोय. पुढे थोडंसं सपाटी आणि संपूर्ण शेती वगैरे दिसायला लागली. त्याला वाटलं चला समोर ते गाव आलं बरं का आता. आणि चालता एक झाड दिसलं. वडाचं झाड होतं. धापा टाकत तिथपर्यंत पोचला. त्या ओट्यावर बसला. इकडे ती पाहायला लागला. काय नाही. बापरे. आता बघतो मोबाईलमध्ये 4 वाजलेले. 30 किलोमीटरचं अंतर आपण पार केलं पैदल. कमाल झालं बसेन 4 तासामध्ये. आणि मध्ये तर आपण बरेच थांबलो होतो. हे मोठा प्रसंग. तर कापत तो बसलेला होता. पुन्हा त्याने बॅग उघडली. बॅगेतून शेवचोडा काढला. शेवचोडा खायला लागला. तसे पैसे झाले. इतकी भूक लागली होती, इतका थकलेला होता. शेवचोडा खाल्ला, पाणी पिला. पाहतो झाला जाऊ द्या, पण आपण उजेड आहे, ऊन पडून गेलेलं आहे. समोर दूर गाव दिसतोय. बस त्या गावात पोचायचे बाबा. आणि त्या गावाच्या लोकांना सांगायचं. पण गावाच्या लोकांना सांगून मी काय होणार आहे? जे होईल ते. बस पाणी पिलं याने. बसला मस्त. थोडंसं थका दूर झाला होता. इकडे तिकडे पाहतोय शांत. काय सुनार जंगल होतं हे. काय भयानक परिस्थिती. आपल्या 2 मित्रांचा जीव गेला. काय करायचं? काय गणेशचं डोकंच चालत नव्हतं. तसंच तो उठला. आता उभा राहिला तेवढ्यामध्ये त्यांना वडाच्या झाडावर धड कशी काहीतरी पडला. चालला धप 2 आवाज. दचकून बघितलं, मागे उडून पाहिलं. तो जिथं बसला होता पूर्ण ओट्यावरती कोणीतरी पडलं. अरे हा जवळ आला, बघतो आणि एकदम शारला ना वरती बघतो वडाच्या झाडावर तर कोणीच नाही. खाली 2 पडलेलं कोण होते? असे पालथे पडलेले होते. त्या दोघांना शिदर केलं. हे तर दोघं मिळले. बस बापरे. थरथर कापत गणेशला काही भानच नव्हतं. काय करायचं? आणि हे दोघांचे प्रेत इथं कसे आले? वडाच्या झाडावर खाली कसे पडले? बापरे, नक्की भुताटकी. गणेशला पाय जागते जागी खेळले. काय करा समजत नव्हतं. आणि अशात गणेशला एकदम भोवड आली. गणेश तिथंच कोसळला बेशुद्ध. बापरे, काय झालं हे? संध्याकाळच्या वेळेला शेतातून लोक येत होते. त्यांनी पाहिलं गणेशला पडलेलं आहे. त्यांनी त्यांच्या बैलगाडीत टाकलं. जवळच्या गावात घेऊन गेले. तोंडात पाणी वगैरे मारलं किंवा गणेशला शुद्ध आली. गणेशने सांगितलं, बाबा रे असा आमच्यावरती प्रसंग घडला.
ते लहानसं गाव होतं. लोक म्हणाले बाबा रे तुम्ही या जंगलात यायला नको, अहो तिथं 12 नंतर कोणी जात नाही माहीत होतं. गणेश म्हणाला तेच रस्ते शोधण्यासाठी आम्ही आलो होतो. त्या वडाच्या झाडात असं ओटा केला ना, तिथं दोघांची प्रीत त्यांनी झालेली संपूर्ण हकीकत सांगितली. मग लोक म्हणाले बाबा रे आम्ही 2 बैलगाडीने आलो आणि तिथं तू एकटाच पडलेला ओट्यावर तर कोणीच नव्हतं. गणेश म्हणाला नाही बिबट्याने त्यांना दोघांना प्रेत घेऊन गेला असेल. पण कसं शक्य? अहो रस्त्यावर ते दोघं ठिकाणी हे पडलेले होते, त्याचे प्रेत होते आणि एवढ्या अंतरापर्यंत बिबट्या आणेल कसा? सर्व लोक म्हणाले गावातले बाबा रे ही भुताटकी आहे, एकदम भयानक भुताटकी. त्या जंगलामध्ये जायचंच नाही. जंगलात वाघ बिबट्यात आहेत, परंतु वाघ बिबट्यांपेक्षा लोकांना हा अनुभव आलेला आहे. ते 12 नंतर गेले तर वाघ बिबट्या दिसतात लोकांना, दिसले पण आहेत, परंतु असे बरेच किस्से आले दिसत कोणीच नाही, परंतु कोणावर बी हमला होतो. आणि आतापर्यंत असे 7-8 लोक मेलेले आहेत, जखमा केलेल्या. मग वाघ बिबट्यांनी मारलं असतं तर त्यांनी त्यांना खाल्ला पाहिजे, तर खाल्लेलं नाही. आतापर्यंत असे 7-8 लोक मेलेले आहेत. आणि जे वाचलेत त्यांनी हे सांगितलं की फक्त श्वासोश्वासाचा आवाज येतो, पहिल्याचा आवाज येतो, पण कोणी दिसत नाही. एकदम सुनसान जंगल आहे, जंगलात सर्वीकडे पाहायचं काहीच दिसत नाही. बापरे. लोकांनी सांगितलं की आपण आता जंगलात शोध घेऊ, पण सकाळी बस. गावातच लोकांनी त्याला एका ठिकाणी झोपण्याची व्यवस्था झाली. रात्रभर गणेशला झोप येत नव्हती. सकाळी त्याच्या डोळ्याला आला. सकाळी उठले 7-8 वाजले असतील. गावातले लोक चला आता आपण जंगलात पाहायला जाऊ. मग 5-6 लोकांनी मोटरसायकली काढल्या आणि निघाले. बस गणेशला घेतलं तर वडाच्या झाडाखाली तर त्यांच्या वसंताचं आणि राहुलचं काहीच सापडलं नाही. पुढे आले तर पुढे एका ठिकाणी वसंत झाडाला टेकून, जिथे झाडाला टेकून बसला होता ना तिथंच तो आडवा पडलेला होता, त्याचे प्रेत सापडला. पुढे आला एका ठिकाणी राहुलचं प्रेत पडलेलं होतं. बापरे, प्रेत पडलेलं होतं. बस त्यांनी फोन वगैरे केला, पोलीस आले, पंचनामा केला आणि मग त्यांचे प्रेत पोस्टमॉर्टमला गेले. पण पोस्टमॉर्टममध्ये रिपोर्ट आला की हिंसक प्राण्याने हमला केला आणि धारदार शस्त्रांनी त्यांना ओरखडलेलं आहे, ओरबडलेलं आहे आणि ते मेलेले आहेत. गणेशही विचार करतो की मेले हे, पण दिसलं कसं नाही? आता सर्वांचं म्हणणं होतं, पोलिसांचं म्हणणं पडलं बाबा रे तुम्ही जंगलात गेलीच कशाला? एका वेळेला काही लुटारू असेल, त्यांनी मुद्दाम तसं मारलं असेल. का सांगता येतो? की या जंगलामध्ये चोरी करणारे लुटणारे असतात आणि जंगलात चोऱ्या करतात, हिंसक प्राण्याचे शिकार करतात, सागवान चोरतात. म्हणून असं कोणी जरी गेलं 12 नंतर तर ते असे हमले करत असेल. पण गणेश म्हणतो की हमले करत ही गोष्ट खरी, पण मनुष्य दिसायला होते ना. आम्हाला 2-3 लोक दिसले पण ते गायब होऊन गेले. पण मग यांच्यावर हमला कसा केला? आणि ह्यांच्या प्रेत मला गायब झाले, असं 2 ठिकाणी सापडले. पुन्हा ते वडाच्या झाडाखाली कसं काय ते प्रेत पडले? लोक म्हणाले बाबा रे मित्र मेलेत, त्या धसक्याने तुला तसे भास झाले असतील. भास कसं शक्य आहे? गणेशने डोक्याला हात लावून घेतला. कसं शक्य ते भास? काय होतं ते? भुताटकी होती काय होतं? बस ते रहस्य गणेशला समजलं नाही. आणि अजूनही तो जो एरिया आहे ना, त्या एरियाला 12 नंतर सकाळी सूर्योदयापर्यंत कोणीही त्या एरियात जात नाही. अगदी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोकसुद्धा तिथं 12 नंतर कधीच गाडी नेत नाही. रस्ता चांगला आहे, मुरमाड आहे, चांगला रस्ता आहे, परंतु कोणाची हिंमत नाही त्या एरियात जायची. कारण ते सिद्धच करतात की कोणी हमला केला, का हमला केला. आणि गणेशचं म्हणणं आहे की मग हमला केला तर मग कोणीतरी दिसायला हवं होतं ना. दिसलं कसंच कोणी नाही. फक्त आवाज मात्र त्यांनी बी श्वासोश्वासाचे आवाज त्यांनी बी ऐकलं, तर जोरजोराने श्वास टाकताय. त्याला वाटलं की एखादा हिंसक प्राण्याशी जाऊ द्या, परंतु आजही ते रस्ते तसंच टिकून आहे. अजूनही त्या भागात कोणीही जात नाही. ते जंगल एकदम 12 नंतर एकदम सुनसान होतं. चिटपाखरूनी, प्राणीने, पक्षीने, माणसं तर मुळीच नाही घाबरून. असं ते भयान तो एक एरिया आहे 30 किलोमीटरचा. तो एरियात अजूनही भीतीदायक आहे. सुनसान जंगल, तो जंगल तर सुनसान, पण तो एरिया सुनसान जंगल म्हणून प्रसिद्ध आहे. तिघं मित्रांनी ते रस्ते शोधण्यासाठी गेले, पण रस्ते तर सापडलं नाही. पण त्याचे 2 मित्र मात्र गमावा लागलेत. गणेशला खूप दुःख होतं. गणेशला वाटतं की खरंच आपण असं धाडस करायला नको होतं. चुकलं काय? गणेशचं चुकलं नाही, तिघांचं चुकलं होतं. जे झालं ते झालं, इलाजच नाही आता. बरं तर मित्रांनो आजपुरतं एवढंच. पुन्हा भेटूया लवकरच. तोपर्यंत गुड बाय.